नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे टी-ई-टी 2026 ची आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर आपण बघू शकतो मित्रांनो, 25 मार्च 2026 ला हे जे जाहिरात आहे प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची ए टू झेड माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की फॉर्म फिलअप करायची डेट काय राहणार आहे, लास्ट डेट काय राहणार आहे, जे बेसिक गोष्टी आहे, जे हे जाहिरातीमध्ये पूर्ण दिलेली आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बघू शकतो की जे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे मार्च टेट 2026 त्याची जे डेट आहे एक्झाम डेट ते 21 जून 2026 ला होणार आहे मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपली जी एक्झाम आहे टी-ई-टीची ते 21 जून 2026 ला होणार आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 दोन्ही एका दिवशी राहणार आहे. तर बघा मित्रांनो, जे शासन निर्णय आहे 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या जे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे जे मार्च डेट 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये 1ली ते 5वी पेपर 1 आणि 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक, सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी जे संबंधित संवर्ग शासन निर्णय आहे, अनुषंगिक माहिती आहे, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जर पुन्हा तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर जे ऑफिशियल साईट आहे mahatet.in या साईटवरून तुम्ही बघून घ्यायचे आहे मित्रांनो. तर बघा याची जे फॉर्म फिलअप डेट आहे ते 27 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट आहे ते 16 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण बघू शकतो कारवाईचा टप्पा, कालावधी या दोन्ही गोष्टी. याच्यामध्ये ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचे जे कालावधी आहे ते 27 मार्च 2026 पासून सुरू होत आहे फॉर्म फिलअप आणि लास्ट डेट ते 16 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे. जे प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे आपल्याला ते 9 तारखेपासून उपलब्ध होणार आहे. 9 जून पासून आणि 21 जूनला आपली परीक्षा राहणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा जो पेपर 1 आहे तो रविवार दिनांक 21/6/2026 सकाळी 10:30 वाजतापासून 1 वाजेपर्यंत होणार आहे आणि जे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 आहे तो 21 तारखेला 2:30 वाजतापासून 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तर बघा ही माहिती खूप महत्त्वाची आहे. 27 मार्च पासून आपले फॉर्म फिलअप सुरू होणार आहे आणि त्याच्यावर आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहे. फॉर्म फिलअप कसा करायचा त्याची ए टू झेड माहिती आपण देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तर समोर आपण काही टिपमध्ये बघू शकतो जे काही इम्पॉर्टंट आहे ते दिलेलं आहे. जे परीक्षाविषयक जसे आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन, निकाल विषयक सविस्तर माहिती, शासन निर्णय ते जे ऑफिशियल साईट आहे mahatet.in यावर उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता आणि अर्ज भरताना जे 10वी 12वीचे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इतर बाबतीची माहिती मूळ प्रमाणपत्रानुसारच भरायची आहे. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करण्याची असल्याने सोबत ठेवायची आहे आणि ते आपल्याला अपलोड करायची आहे. तर पूर्ण एकूण एक डिटेल्स डॉक्युमेंट्स आपल्याला जवळ ठेवायचे आहे आणि अपलोड करायचे आहे मित्रांनो जे लागत आहे ते. आणि जे आपला ईमेल आहे आणि जो मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित सुरू ठेवायचा आहे. त्याच्यावर आपल्याला मेसेज येणार आहे. आणि जे पेपर 1 प्राथमिक स्तर आहे, पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर या दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी जर पात्र असतील तर त्यांनी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडायचा आहे. जेणेकरून जे परीक्षा बैठक आहे व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. तर बघा जे प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी जे पेपर 1 पेपर 2 साठी जे विद्यार्थी पात्र असतील तर त्यांनी भरताना काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुमचं एक्झाम सेंटर वेगवेगळं जर आलं तर तुम्हालाच तकलीफ होईल मित्रांनो. आणि हे जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म करायचा आहे. ऑफलाईन कोणताही स्वीकारण्यात येणार नाही आहे. याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघू शकतो अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन
रित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही आहे, याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राचा प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र कागदपत्र प्रमाणे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची पण आवश्यकता नाही आहे. जे मूळ प्रमाणपत्र आहे तुमचं अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर जे शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी जे कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवारांना प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेत उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. डॉक्युमेंट्स कंप्लीट ठेवायचे आहे, बरोबर व्यवस्थित ठेवायचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही आहे. बघा, जास्त फॉर्म नाही भरायचे आहे मित्रांनो. आपल्याला एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे. जर तुम्ही जास्त आवेदनपत्र भरले तर जो शेवटचा आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे आणि कोणत्याही हालतीत तुमचे जे परीक्षा शुल्क आहे ते वापस केले जाणार नाही आहे. तर बघा, इथं काही नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर. काही अडचण केली या नंबरवर तुम्ही 10 ते 6 वाजेपर्यंत कॉल करू शकता त्याच्या दरम्यान. तर अशी ही नवीन माहिती अपडेट आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची माहिती अपडेट होती. पूर्ण जाहिरात आपण बघितलेली आहे, A to Z माहिती. तर याचा लवकरच फॉर्म कसा फिलअप करायचा लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तर बघा, 27 मार्च पासून आपण ऑनलाईन अर्ज फॉर्म फिलअप करू शकतो. लास्ट डेट 16 एप्रिलपर्यंत राहणार आहे आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे 21 जूनला आपली एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.